आता फंक्शन आपण बघतो आहोत. फंक्शन अतिशय इम्पॉर्टंट असा आर्टिकल आहे. आपल्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मुलांना फंक्शनच कळत नाही आणि म्हणून प्रोग्रामिंग अवघड जाते. फंक्शनला काय बोलायचं? देर आर बेसिकली थ्री फॉर्म्स. काय म्हणायचं? तीन फॉर्म आहेत आणि त्याच्यात चार प्रकार आहेत. आता तीन फॉर्म कुठले कुठले बघा. पहिल्याला काय म्हणायचं? डिक्लेरेशन. दुसरं कुठलं आहे? कॉल. आणि तिसरं म्हणायचं डेफिनेशन. काय तीन शब्द आहेत? डिक्लेरेशन, कॉल आणि डेफिनेशन. तर डिक्लेरेशन कसं ओळखायचं? फंक्शनचं नाव काय आहे? ॲडिशन. किती पॅरामीटर आहेत? दोन पॅरामीटर आहेत. कुठल्या प्रकारचे आहेत? इंटिजर. आणि त्याच्यामध्ये रिटर्न टाईप काय आहे? इंटिजर. मग काय काय कळालं? फंक्शनचं नाव काय, त्याच्यामध्ये किती पॅरामीटर आहेत, ते कुठल्या प्रकारचे आहेत आणि त्याची रिटर्न टाईप काय आहे, ही सगळी माहिती आपल्याला जिथे मिळते त्याला काय म्हणायचं? डिक्लेरेशन. फंक्शनचे डिक्लेरेशन. पुन्हा एकदा सांगा, फंक्शनचं नाव काय आहे? ॲडिशन. किती पॅरामीटर आहेत? दोन पॅरामीटर. कुठल्या टाईपचे पॅरामीटर आहेत? इंटिजर. असं सगळं बोलायचं फंक्शनला. फंक्शन दिसलं की लगेच त्याला म्हणायचं काय? फंक्शनचे नाव काय आहे? बघा, इथं म्हणायचं ॲडिशन. नंतर त्याला किती पॅरामीटर आहेत? दोन पॅरामीटर आहेत. कुठल्या प्रकारचे आहेत? इंटिजर. हे फंक्शन काय नावाचं? ॲडिशन. काय रिटर्न करतं? एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतं. असं बोलायचं. एकाच लाईन मध्ये एवढं बोलता आलं पाहिजे आपल्याला. नंतर पुन्हा फंक्शनचं नाव काय? ॲडिशन. त्याला व्हॅल्यू आहेत, काही व्हेरिएबल आहेत, इथं व्हॅल्यू पास केल्यात. इथं हे व्हेरिएबल आहेत आणि इथं व्हॅल्यू पास करायच्या. आणि तो रिटर्न काय करतो? तर ती रिटर्न केलेली व्हॅल्यू कुठे ठेवली आपण? सम मध्ये. तर हे सगळं काय झालं? कॉल ऑफ द फंक्शन. याला म्हणायचं डिक्लेरेशन ऑफ द फंक्शन, याला म्हणायचं कॉल ऑफ द फंक्शन. आता या दोघांमध्ये बघा काय काय फरक दिसतोय. या फंक्शन मध्ये कुठेही फंक्शनची टाईप काही दिसते का? इंटिजर, फ्लोट काही लिहिलंय का? नाही. म्हणजे हे काय? कॉल आहे. आणि याच्यामध्ये सगळे टाईप दिसत आहेत. तर याला म्हणायचं डिक्लेरेशन आणि याला म्हणायचं कॉल. तिसरं काय आहे? डेफिनेशन. म्हणजे बघा आता काय, फंक्शनचं नाव काय? ऍड. किती पॅरामीटर आहेत? दोन. काय रिटर्न करतोय? इंटिजर. आणि त्याची पूर्ण बॉडी दिसते का फंक्शनची? तर ही पूर्ण काय आहे? बॉडी ऑफ द फंक्शन. तर ज्याला पूर्ण बॉडी असते ते काय झालं? डेफिनेशन ऑफ द फंक्शन झालं. तीन पार्ट. सांगा, कोणी विचारलं फंक्शनचे फॉर्म्स कुठले कुठले? फॉर्म्स म्हणजे काय? स्वरूप. कुठल्या कुठल्या प्रकारच्या स्वरूपामध्ये तुम्हाला फंक्शन बघायला मिळतं? तर काय काय सांगायचं? डिक्लेरेशन, कॉल आणि डेफिनेशन. आता तिघांमध्ये फरक बघा काय काय. डिक्लेरेशनच्या वेळेस सेमीकॉलन दिलेला आहे का? हो. नंतर त्याचं नाव दिलेलं आहे का? हो. पॅरामीटरची टाईप दिलेली आहे का? हो. रिटर्न काय करतोय हे सगळं सांगितलेलं असेल तर त्याला काय म्हणायचं? डिक्लेरेशन. कॉल मध्ये कधीही काय दिलेलं नसतं? टाईप नसते. आणि डेफिनेशन कशावर ओळखायचं? ज्याच्यामध्ये पूर्ण ही बॉडी दिलेली आहे. बॉडी, कळलं का? ओपनिंग करली आणि क्लोज करलीच्या मध्ये पूर्ण फंक्शन डिफाईन करून सांगितलं असेल तर त्याला काय म्हणायचं? फंक्शनची डेफिनेशन. डिक्लेरेशन आणि डेफिनेशन मध्ये काय फरक आहे? डिक्लेरेशन मध्ये फक्त काय दिलंय? बॉडी दिली का? नाही, लगेच सेमीकॉलन दिलाय. आणि इथं लगेच त्याची ओपनिंग करली, बॉडी दिलेली आहे. कळलं का? तर हे झाले तीन फॉर्म्स. मग काय आहे? फंक्शनचे इनबिल्ट फंक्शन जे जे आहेत, कुठले कुठले? समजा सी चे किंवा C++ चे कुठले कुठले इनबिल्ट फंक्शन आहेत? प्रिंट एफ, स्कॅन एफ, क्लिअर स्क्रीन, गेट CH. हे सगळे फंक्शन डिक्लेअर्ड आहेत. त्यांना काय काय म्हणजे सगळं रेडीमेड येते. तर त्यांना नो नीड टू डिक्लेअर अँड डिफाईन. जर सी लँग्वेज आहेत तर ते सी लँग्वेजने डिक्लेअर केलेत, सी लँग्वेजने डिफाईन केले. तुम्हाला फक्त काय करायचंय? कॉल करायचंय. कळलं का? तीन फॉर्म पैकी कुठलं केलं तुम्ही? सो युजर हॅव टू कॉल ओनली. कळलं का? हे कुणाचं? इनबिल्ट फंक्शन. कुठले कुठले फंक्शन आहेत इनबिल्ट सांगा? हा. मग आता युजर डिफाईन जर फंक्शन असेल तर मग त्याला तिन्ही कामं तुम्हाला करावं लागतील. युजर डिफाईन म्हणजे काय? तुम्हाला वाटलं की मला माझं एक फंक्शन लिहायचंय. काय नावाचं? बघा आता काय नावाचं फंक्शन लिहिलंय सांगा तुम्ही? ऍड नावाचं फंक्शन तुम्ही लिहिलं. ओके. मग ही तुम्ही लिहिलं, त्याचं नाव काय? दोन पॅरामीटर आहेत. रिटर्न काय करतो? एक इंटिजर. तर म्हणायचं हे फंक्शन मी स्वतः युजर डिफाईन आहे. मग त्याला डिक्लेअर, कॉल आणि डिफाईन सगळं तुम्हाला करावं लागेल. सांगा काय काय करावं लागेल? जर युजर डिफाईन फंक्शन असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागतील. कुठल्या कुठल्या? डिक्लेअर करा रे, कॉल करा रे, डिफाईन करा रे. कळलं का? तर तिन्ही गोष्टी आपण करू. आता टोटल चार प्रकारे मी फंक्शन लिहू शकतो. त्यातला पहिला प्रकार बघा आता काय आहे. पहिल्या प्रकारामध्ये काय? इथं म्हणायचं दोन पॅरामीटर पास केलेत आणि एक व्हॅल्यू रिटर्न केली. म्हणा काय म्हणायचं? एक व्हॅल्यू रिटर्न केली. तर मग इथं दोन पॅरामीटर कुठले कुठले? ए आणि बी. तर युजर कडनं ए आणि बी घेतला 7 आणि 8.
मग आता इथून तो कुठे पाठवला ऍड फंक्शनला. मग मी तुला ऍडिशनला फंक्शनला व्हॅल्यू पाठवल्या 7 आणि 8. त्या कुठे गेल्या? त्या इथं आल्या. 7 आणि 8 कुठून कुठे गेलं? ए ची व्हॅल्यू आली एक्स वर, बी ची व्हॅल्यू आली वाय वर. आता दोघांची काय व्हायला पाहिजे? ऍडिशन. कोण करणार? हे ऍडिशनचं फंक्शन करणार. आणि शेवटी काय करणार? तो व्हॅल्यू रिटर्न करणार. मी तुला 2 व्हॅल्यू दिल्या ऍडिशनला, तू मला काय केलं पाहिजे? व्हॅल्यू रिटर्न केली पाहिजे. रिटर्न केली व्हॅल्यू किती आली? 7 + 8 किती झाला? 15. मग कुठे आलं 15? हे पूर्ण या फंक्शनची व्हॅल्यू किती झाली? 15. आणि मग ती कुठे ठेवली मी? मेन फंक्शननी सम मध्ये, आणि सम मी प्रिंट केली. कळलं? पुन्हा एकदा, व्हॅल्यू घेतल्या कुणी, ऍडिशन केली कुणी, कळलं का? बघा, हे मेन प्रोग्राम म्हणजे एक मेन फंक्शन इथं आहे. हे मेन फंक्शन, मेन फंक्शनचं काम काय? व्हॅल्यू घेणे आणि ऍडिशन फंक्शनला कॉल करणे. ऍडिशन फंक्शनचं काम काय? इथनं त्या 7 आणि 8 व्हॅल्यू एक्स आणि वाय ला पाठवणे आणि त्या दोघांची ऍडिशन करून व्हॅल्यू रिटर्न करणे. एक्स ला किती आला? 7. वाय ला किती आला? 8. दोघांची ऍडिशन किती झाली? 15. कुठे ठेवली? झेड मध्ये. झेड ची व्हॅल्यू काय झाली? रिटर्न. रिटर्न करून कुठे गेली? इथन. इथून कुठे गेली? समला. आणि सम मधनं काय केलं? डिस्प्ले. तर काय हे पहिल्या प्रकारचं फंक्शन झालं. याचं म्हणायचं 2 व्हॅल्यू दिल्या, एक व्हॅल्यू रिटर्न केली. कळलं का पहिला प्रकार? आता दुसरा प्रकार बघा काय आहे. 2 व्हॅल्यू पाठवायच्या, व्हॅल्यू रिटर्न करायची नाही. कळलं का? तिसरा प्रकार काय? एकही व्हॅल्यू पाठवायची नाही, पण तरीही रिटर्न घ्यायचं. हे तिसरा प्रकार. चौथा प्रकार कुठला आहे? द्यायचं पण नाही आणि घ्यायचं पण नाही. बघा, द्यायचं पण नाही आणि घ्यायचं पण नाही. मग आता रिअल लाईफ मध्ये कसे उदाहरण आहेत बघा. हे पहिलं उदाहरण कसं आहे? जर मी किराणा दुकानदाराला पैसे दिले, सामान दिले, तर तुम्हाला काय देतो? सगळं सामान रिटर्न करतो. तर बघा, मी 7 आणि 8 दिले होते, त्या दोघांची ऍडिशन करून त्यांनी 15 मला रिटर्न केला होता. आलं का रिटर्न? म्हणजे देणे घेणे प्रकारामध्ये आलं हे. दुसऱ्यामध्ये काय? देणे आहे पण घेणे नाही. मग बघा, 2 व्हॅल्यू घेतल्या, इथून यांनी पाठवल्या, बरोबर आहे. कुठे गेल्या? ऍडिशनला गेल्या. 7 आणि 8 ची ऍडिशन झाली, किती झाली? 15. पण रिटर्न केलंय का प्रिंट केलंय? कुठे रिटर्न केलंय? प्रिंट केलंय. तर हे इथं यांनी प्रिंट केलंय. रिटर्न केलंय का? नाही. नाही म्हणून याला काय म्हणायचं? व्हॉइड. कळलं? व्हॉइड म्हणजे काय? तर व्हॉइड म्हणजे व्हॅल्यू रिटर्न न करणे. कळलं का? व्हॉइड म्हणजे काय म्हणायचं? व्हॅल्यू रिटर्न न करणे. तिसऱ्या प्रकारामध्ये बघा, कुठे व्हॅल्यू लिहिलंय? इथं. म्हणजे या फंक्शनला मी व्हॅल्यू पाठवणार नाही. मग तो व्हॅल्यू कुठून घेणार? तो स्वतः फंक्शन स्कॅन करून घेणार. घेतल्या का स्कॅन करून? आणि त्यांची ऍडिशन करणार. किती झाले? 7 आणि 8? 15. रिझल्ट त्याने रिटर्न करायचा आहे. रिटर्न करून कुठे जाणार तो? इथं. 15 आला कुठे? सम मध्ये. पुन्हा इथं 15 प्रिंट झालं. म्हणजे तिसऱ्यामध्ये काय? व्हॅल्यू नो सेंड बट रिटर्न. कळलं का? आणि चौथ्यामध्ये नो सेंड नो रिटर्न. बघा, इथं व्हॅल्यू पाठवली आहे का? नाही. मग इकडनं व्हॅल्यू मेन कडनं ऍडिशनला गेली का? नाही. तरी पण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कोणी घेतल्या? याच फंक्शनने घेतल्या. इथून काय केलं त्यांनी? ऍडिशन केली आणि रिटर्न केलंय का? हो. रिटर्न करून कुठे आली व्हॅल्यू? कुठे रिटर्न केलीच नाही ना. का? कारण वॉइड आहे. कळलं का? म्हणजे देवाण आणि घेवाण दोन्ही पण नाही. मग रिअल लाईफचे उदाहरण बघा कसे कसे आहेत. हे चारही फंक्शन कसे कसे आहेत. तर पहिला प्रोग्राम कसा आहे? देणे आणि घेणे. कळलं का? किराणा दुकानदाराला 2 व्हॅल्यू इकडनं पाठवल्या. कळलं का? किराणा दुकानी त्याचं सामान घेतलं आणि त्याची रिटर्न केली आधी. कळलं का? देणे घेणे. दुसरा काय फंक्शन आहे? समजा कटिंग वाल्याला पैसे पण दिले, आपले केस पण दिले, त्याने काय केलं? कटिंग केली, पण रिटर्न केले का काही केस, पैसे काही? नाही. तर कळलं का? इथे रिटर्न करत नाही. हा काय? कटिंग वाला असं एक्झाम्पल. तिसरं काय आहे? की इथून ऍडिशनच्या फंक्शननी काय केलं? व्हॅल्यू पास केल्यात का आपण? नाही. म्हणजे आपण आई वडिलांना आतापर्यंत काही दिलं का? नाही. पण त्यांच्याकडनं काय केलं? सारखं सारखं रिटर्न करून घेतोच आहे. रिटर्न आहे. कळलं का? आणि चौथ्यामध्ये काय? देणे पण नाही आणि घेणे पण नाही. समजा काय लाईट गेली, तर आपण काय म्हणलो? हो साहेब, लाईट गेली, लाईट आली. कळलं का? काही दिलं नाही आणि घेतलं नाही असं. तर त्याला काय म्हणायचं? हे चौथ्या प्रकारचं फंक्शन. देणे पण नाही आणि घेणे पण नाही. तर फंक्शन जे कोणी विचारलं तर काय काय असतं फंक्शन मध्ये सांगा? 3 फॉर्म्स आणि 4 टाइप्स. काय काय म्हणायचं? तर वी हॅव द 3 फॉर्म्स. कुठले कुठले? डिक्लरेशन, कॉल आणि डेफिनेशन. हे झाले 3 स्वरूप. स्वरूप म्हणजे नाही का, लहानपण, तरुणपण, म्हातारपण, आपले कसे मनुष्याचे स्वरूप आहेत तसे हे स्वरूप झाले. आणि 4 प्रकारचे फंक्शन लिहायचे आपल्याला. कुठले कुठले? टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. टाईप 1 मध्ये काय? देणे आहे आणि घेणे पण आहे. हे बघा, देणे आहे
आणि घेणे पण आहे रिटर्न. दुसऱ्यामध्ये काय, देणे आहे पण घेणे नाही, म्हणून वे व्हॉइड. कळलं का, इकडनं चाललंय पॅरामीटर. आणि तिसऱ्यामध्ये काय, देणे नाही पण घेणे आहे. बघ, देणे नाही पण घेणे आहे. आणि चौथं काय, देणे पण नाही आणि घेणे पण नाही. तर हे असं. हॅलो. हा बोला. हा बोला.